कोतवाली परिसरातील संग्राम बारच्या बाहेर एका वाहन चोरीच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले। गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीला हैदराबाद मधून पोलिसांनी पकडून नागपूरला आणलं असून पुढील तपास पोलीस करीत आहे। दिनांक 19/1/2023 रोजी पोलीस ठाणे कोतवाली परिसरातील संग्राम बार येथे संग्राम बारच्या बाहेर एका ओला चालक ड्रायव्हरला दोन इसमांनी दारू पाजल्यानंतर त्याची स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची गाडी चोरून नेली होती। त्या फिर्यादीनामे राहुल शर्मा याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान आम्ही घटनास्थळावरील सायबर गुन्हे शाखा येथून यांच्या वतीने डम डाटा घेतला होता। डम डाटाचे अनालिसिस केल्यानंतर काही नंबर प्राप्त झाले। संशयित नंबरांचं लोकेशन घेतल्यानंतर असे दिसून आले की संशयित नंबर हे आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील आहेत। नमूद संशयित इसमांचे वारंवार लोकेशन घेतल्यानंतर नमूद आरोपींच्या शोधकामी आम्ही हैदराबाद करता रवाना झालो होतो। रस्त्यामध्ये असे दिसून आले की नमूद आरोपींचे लोकेशन हे काकीनाडा आंध्र प्रदेश येथे आहे। आम्ही काकीनाडा आंध्र प्रदेश येथे गेल्यानंतर त्यांचे पुन्हा लोकेशन मूव्ह झाले, तेथून ते हैदराबादला आले। आम्ही सतत त्यांचा पाठलाग करून हैदराबाद मध्ये येऊन आरोपीनामे कानाकृती पूर्णा चंद्रराव वय 37 वर्षे राहणार हैदराबाद व पुष्पू रेड्डी कार्तिक राहणार हैदराबाद यांच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केलेली आहे। दोन्ही इसमांना हैदराबाद येथून आणून पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। ओला चालकाला सांगितलं होतं की त्यांना तेलंगणा येथे जाणे आहे। त्यानंतर ते गाडीत बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही वेळानंतर आपण 4 वाजता निघू, तर जाता जाता आम्हाला थोडीशी दारू प्यायची आहे। ओला चालक व ते सर्वजण मिळून संग्राम बार येथे गेले होते। त्यांनी ओला चालकाला जबरदस्तीने दारू पाजली। त्यानंतर त्याच्याकडून दारूच्या नशेमध्ये गाडी घेऊन गेले होते। यातील आरोपी क्रमांक 1 कानाकृती पूर्णचंद्रराव यांनी मागील 1 महिन्यापूर्वी अशाच प्रकारची पुणे येथून गाडी चोरली होती।